वाईट न्यूज। दहिवद दरोड्यातील तपास लागला। 16 लाखाचा मुद्देमालसह तिघे ताब्यात। चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील जबरी दरोड्याचा तपास लावण्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव शहर पोलीस आणि मेहुणबारे पोलिसांनी संयुक्तरित्या कामगिरी करत यश मिळविले आहे। हा दरोडा मध्य प्रदेशातील भामपूर या अतिदुर्गम भागातील गुन्हेगारांची टाकल्याचे तपासात उघडकीस आले आहे। पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दरोड्यातील लूट केलेल्या रकमेपैकी 16,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास यश मिळविले आहे। चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील घनश्याम धर्मराज पाटील यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून 7 अनोळखी इसमांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून घनश्याम पाटील यांना लोखंडी व लाकडी दांडक्याने मारहाण करत सोने चांदीचे दागिने व मोबाईल असा सुमारे 16,76,000 रुपये किमतीच्या ऐवजाची लूट करत पोबारा केला होता। 12 मे रोजी पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास हा थरार घडला होता। या प्रकरणी घनश्याम पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधी कलम 395 397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दहिवद येथे पडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या सूचनेवरून पथके नेमण्यात आली। या पथकांना दरोड्याचा धागादोरा हा थेट मध्य प्रदेशात असल्याचे तपासात समोर आले। पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी थेट मध्य प्रदेशात धडक देत तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने भामपूर या अतिदुर्गम भागात जाऊन नियोजनबद्धरित्या माहिती संकलित करून सापळा रचला। या सापळ्यात संशयित कालू सिंग हुजारिया बारेला वय 52 वर्ष राहणार भामपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, सुनील मुरीलाल बारेला वय 21 वर्ष राहणार बुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवानी व एक विधी संघर्ष बालक यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10,92,000 रुपये किमतीचे सोन्याचे 182 ग्रॅम दागिने 18 तोळे, गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप वाहन, 20,000 रुपये किमतीची एक दुचाकी, 3,000 रुपये किमतीचा मोबाईल, करवत असा सुमारे 16,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, नाशिक गुन्हे शाखेचे हवालदार मनोहर शिंदे, हवालदार गोकुळ सोनवणे, पोलीस नायक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, राकेश महाजन, निलेश पाटील, विजय पाटील, गोरख चकोर, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, गौरव पाटील यांनी पार पडली। गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार करीत आहेत। प्रतिनिधी मुराद पटेल, चाळीसगाव। होटल बानू या ठिकाणी एक मर्डर झाला होता। त्याच्या देखील एक व्हिडिओ फुटेज बाहेर आला होता आणि सुरुवातीला जे मयत इसम आहे किशोर अशोक सोनवणे त्यांनी तिथंच